गणेश गंधपुष्पाकृतैः करुणाकुर मे देव गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते। सिद्धिविनायकाय नमः, श्रीयंत्राय नमः, दुर्गादेव्यै नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यान्ते आचमनीयम्। ओम ततो विराजयत विराजो अधिपूरुकः सजातो अत्यरिचत पश्चात् भूमिमथो पुरः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। मला वाटतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी ही देवी मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। सर यंदा काय मंडपाची कुठली प्रतिकृती तयार या वेळेला आपलं जो डेकोरेशन जे आहे एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागिर्द म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत। देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत। आमचे नाशिकचे सुलाखे महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत। त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की या ठाण्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम तुम्हाला माहिती असेल ठाण्यामध्ये ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम या माध्यमातून होत आहेत। पहिल्या दिवशी जे या ठाणे शहरामध्ये आगरी कोळी मंडळी राहतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार त्या ठिकाणी पहिल्या दिवशी त्यांचा मान त्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल वारकरी पंथातल्या लोकांचा जे निवृत्ती महाराज जे आहेत अबब ते त्यांचं त्या ठिकाणी प्रवचन असणार आहेत। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांचं कार्यक्रम असणार आहे, त्या समाजात केलेल्या चांगल्या व्यक्तींचा गौरव करणार आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नवरत्न पुरस्कार आहे, महिलांसाठी बोंडला आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। असे विविध कार्यक्रम 9 दिवस सर्व समाजाला एकत्र करून उत्तर भारतीयांसाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। असा 9 दिवस भरगतचा असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। नागरिकांना काय आवडतं? मला वाटतं ठाणेकरांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा।